आपले हक्काचे व्यासपीठ। कैलासवासी श्री डी.बी. पाटील माध्यमिक विद्यालय वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरण क्षेत्र शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह 2024 साजरा। दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी कैलासवासी श्री डी.बी. पाटील माध्यमिक विद्यालय शिरूर दिगर तालुका शहादा इको क्लब तर्फे वन्यजीव सप्ताह 2024 प्राचार्य श्री प्रशांत कोडी सर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। माध्यमिक विद्यालयाचे इको क्लब शिक्षक श्री गणेश पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करत मुख्याध्यापकांच्या हस्ते वनरक्षक भूपेश तांबोळी सामाजिक वनीकरण शहादा यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून कार्यक्रमास सुरुवात झाली। सदर कार्यक्रमात वनरक्षक भूपेश तांबोळी यांनी उपस्थित विद्यार्थी हे ग्रामीण भागातून असल्याने ग्रामीण परिसरात वन्यजीवांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे अवेअरनेस प्रोग्राम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच शेतात घराच्या परिसरात बिबट सदृश्य पाणी साप आढळल्यास त्यावर काय करावे याबाबत माहिती दिली। तसेच विद्यार्थ्यांना सर्पविषयी माहिती देऊन आपल्या गाव परिसर सर्पदंश जर झाला तर तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्याबाबत उपाययोजना संबंधित सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी वनरक्षक भूपेश तांबोळी यांनी स्वतः लिहिलेली बिबट्याचे मन ही कविता विद्यार्थ्यांना सादर करत कार्यक्रमाची सांगता केली। अशा प्रकारे कैलासवासी श्री डी.बी. पाटील माध्यमिक विद्यालय शिरूर दिगल तालुका शहादा येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रम हा विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार व वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण क्षेत्र शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भूपेश तांबोळी यांनी इको क्लब कैलासवासी श्री डी.बी. पाटील व सर्व शिक्षक वृंद कर्मचारी कैलासवासी श्री डी.बी. पाटील माध्यमिक विद्यालय शिरूर दिगर तालुका शहादा यांच्या माध्यमातून आयोजित केला। प्रतिनिधी जुनैद अहमद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.